जय श्रीराम हिंदू बांधवांनो, ह्या देशात बदल घडवून आणण्यासाठी साधू संतांची खूप मोठी बाजू आहे। साधू संतांनी लोकांना सज्जन ठेवलं। आम्ही आमचे जीवन बदलणार असे म्हणतो, पण तसं घडताना दिसत नाही। सद्गुरू सारखा नावाडी आपल्याला लाभला तर सुखरूपपणे पैर तीराला घेऊन जातो आणि मोक्षाचा मार्ग मोकळा करतो। म्हणजे आपल्या जीवनाची दोरी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्याकडे दिली, त्याचप्रमाणे हा ध्येयरूपी रथ सद्गुरूंच्या हवाली करा। मग बघा कसा लौकिकता प्राप्त करून देतोय। सद्गुरू सारखा आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी असं ज्यांनी म्हटलं त्यांनी ते अनुभवलं आणि आपणही त्याचा अनुभव घेतो। आणि हा सद्गुरूंच्या सानिध्याचा अनुभव म्हणजे आपल्या जीवनाची सुधोरी आहे। आध्यात्मिक क्षेत्राने जगाला सात्विकता दिली, ती सात्विकता जर आपण टाकून दिली तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे। तो रावण बघा किती श्रीमंत किती बुद्धिमान होता, पण एका स्त्रीमुळे लयास गेलं। तसंच आपल्या आयुष्यात होऊ नये। आपल्या संसारात त्रिविध तप माणसाला जीवन जगायला शिकवतात आणि ते जीवन जगायला शिकायचं असेल तर संकटांना दुःखांना घाबरू नका, त्याला सामोर जावा, दोन हात करा। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट दुःख असतात, मग त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात तुला सुद्धा संकट असायला हवीत आणि ती कशी पेलायची याची ताकद सद्गुरू आपल्याला देतात। आपण जर भगवंताला शरण गेलो आहोत तर थोडी अंतकरणाची श्रीमंती हवी, इतरांना प्रेम वाटता आलं पाहिजे, सात्विक गोष्टीचा फैलाव करता आला पाहिजे, एखाद्याला मदत करता आली पाहिजे। आणि ही शिकवण जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळत नाही, फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतच मिळते। म्हणून मित्रांनो, ज्ञानेश्वरी वाचा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा। राम कृष्ण हरी।